हॅलो. हा बोला की. कुठं आहे ओ? हाय की वावरातच बसलो पावसाची वाट बघत पाऊस पडना झाला या. पाऊस पडत नसतो आता. का बरं हो? नाही, जशी माणसाचे रंग बदलले ना तसे पावसाचे पण रंग बदलले. अरे काय झालं नेमकं? अहो काय झालं मला काही कळना झालंय. ते मला एक कमेंट आलेली की ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले म्हणून. काय विषय आपल्या धाराशिव जिल्ह्याचे ओमदादा खरंच ते म्हणजे त्यांनी ठाकरे गट सोडला का? सोडलाय का खरंच? चर्चा तर सोशल मीडियावर भरपूर चालू आहे आता ओमराजे शिंदे गटात जाणार आहे ती म्हणून. हम्म. पण अजून फिक्स काय मला पण माहिती नाही बरं का, गेली का त्यांनी प्रवेश केला का हे काय माहिती नाही अजून. पण म्हणजे चर्चा मला तर चालू आहे. 4-5 दिवसापूर्वी मला कमेंट आलेलं आहे. म्हटलं काय म्हटलं हे काही बी लोकांना उकसवण्यासाठी काही बी कमेंट करतात. तरी सुद्धा मी म्हटलं जरा म्हटलं माझं माहेर सुद्धा उस्मानाबाद जिल्हाच आहे. हा नाही हा का? हा ओमदादा म्हणजे शेतकऱ्यांचं काळीज आहे ओमदादा. हा हा बरोबर का? हा तर ओमदादा जर गेलं आपलं ठाकरे गट सोडून तर नाही का शेतकऱ्यांना खूप असं दुःख होणार आहे. शेतकऱ्यांचा वाली म्हणजे आपला ओमदादाच. तसं ओमदादा तर शेतकऱ्याचा वाले आहे पण त्याच्याबरोबर आपलं भाजपचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील, राणादादा सुद्धा शेतकऱ्याचा वाली आहे ना. बरोबर आहे पण एकमेव असा राणादादा होता की भरपूर म्हणजे लोक जे आहेत आपले धाराशिव जिल्ह्याचे म्हणा महाराष्ट्रातले म्हणा ओमदादा हे कधी ठाकरे गटाची साथ सोडणार नाही असा त्यांनी शब्द सुद्धा दिला होता. पण अजून म्हणजे नाही का बरेच लोकांना असं वाटतंय सोशल मीडियावरती सुद्धा असं जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा म्हणतात की दादा जाऊ नका, हा पक्ष सोडू नका. म्हणजे अगदी असं कळकळीनं ते म्हणत आहेत. बरेच अशा पोस्ट पण मी पाहिल्यात. पण मला असं मला सुद्धा खूप वाईट वाटते बरं का. शेवटी कुठलाही पक्ष आला, बीजेपी असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा ठाकरे पक्ष असो नाही का. हा चांगलेच आहेत पण ज्या त्या गटातले जे आहेत नेते हा हा ते हा त्याच गटामध्ये छान वाटतात. असं मला सुद्धा वाटते. नाही दादा माणूस प्रामाणिक आहे बरं का, पहिलेपासून पक्षाशी एकनिष्ठ माणूसच आहे दादा. ओमराजे असं करणार नाही ती, कारण मागच्या वेळेस पण गुवाहाटीचं प्रकरण माहीतच आहे तुम्हाला. हम्म. किती तर आमदार खासदार फुटली होती पण त्यावेळेस आपलं ओमदादा फुटलं नव्हतं, म्हणजे मग कुणाकडेच त्याने गेलं नव्हतं. मग त्याने आता हा निर्णय का घेतला असेल बरं? त्यांनी पण काय तर अभ्यास केला असेल, राजकारण आहे शेवटी. काय ना काय समाजाच्या हितासाठी किंवा लोकांच्या प्रगतीसाठी काहीतरी निर्णय घेतला असेल त्यांच्या मतानुसार. हा प्रश्न काय माहितीये का फक्त शेतकऱ्याचा आहे. आता शेत शेतकऱ्याला खरं एक एक शेतकरी स्वतःला संपवायचा सुद्धा प्रयत्न करतील की जो शेतकऱ्यासाठी लढत होता नेता हा हा आपला ओमराजे निंबाळकर हा ते विचार करणार नाही स्वतःला संपवायचा सुद्धा बरं का. कारण त्यांच्या जीवातला जीव गेलाय असं त्यांना आता भास होणार आहे. नाही नाही तसं नाही, हम्म. शेतकऱ्यासाठी अजून आहेत ना आपले राणा पाटील पण आहेत ना, राणा दादा पण शेतकऱ्यासाठी भरपूर काम करतेत, असा विषय नाही. शेतकऱ्यासाठी पीक विमा असेल, अनुदान असेल, तुमच्या बारा भानगडी असलेल्या राणा दादाच घालतंय ना. आता शेतकऱ्याला जर विमा नाही भेटला हम्म. तर कोर्टामध्ये ही मॅटर घालून कोर्टातनं डायरेक्ट विम्यासाठी म्हणा अनुदानासाठी म्हणा मंजुरी देऊन शेतकऱ्याला वाटप करते ती. म्हणजे राणादादाचा पण लय मोठा भाग आहे शेतकऱ्यासाठी, सहकार्य लय आहे त्यांचं पण. बरोबर आहे. बघा मला मला तर एवढंच म्हणायचंय काय माहितीये का हा कुठलाही नेता येऊ द्या हम्म, धाराशिव जिल्ह्यामध्ये खासदार आमदार म्हणून हा फक्त शेतकरी हा जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे. आणि आता शेतकऱ्याची पाऊस नसल्यामुळे असली अवस्था बेकार आहे ना अक्षरशः ते आपण शेतकरी आहोत त्याच्यामुळे आपल्याला माहितीये. आपल्या धाराशिव जिल्ह्याचे आणि दोन्ही पण आणि नेते दुसरी ऐका गोष्ट ऐका. काय माहितीये दुसरी गोष्ट काय माहितीये का हा एक तर पाऊस नाही त्याच्यामुळे शेतकरी खूप व्याकुळ झालेला आहे आणि त्याच्यातून सगळ्यात म्हणजे हा जवळचा माणूस दुसरीकडे जाणं हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे होय आता हा. अहो धक्का लावून घ्यायची काय गरज आहे, म्हणजे शिंदे गटात गेली म्हणजे असं काय झालं, मग तिथं जाऊन पण शेतकऱ्याच्या हिताचं शेतकऱ्यासाठी अगदी काम बरोबर आहे करणारच बरोबर आहे आहे. ती ना.
नाही केलं पाहिजे. जसं ह्या गटात राहून जरी काम झालं नसेल शेतकऱ्यांसाठी ते म्हणजे पुढं आले पण काम झालं नाही त्यांना जे काही पीक विमा म्हणा कर्जमाफी म्हणा ह्या गोष्टी झाल्या नसेल पण आता ह्या गटात जर जाऊन ओमदादांनी हा निर्णय स्वतःहून घेतला असेल किंवा असतील गोष्टी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तर ओमदादांनी ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या ज्या कर्जमाफीच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडवल्या पाहिजे आणि अशी अपेक्षा मला आहे जनतेला सुद्धा आहे. कुठल्याही पक्षात जाऊ द्या कुठल्याही पक्षात कोणी जाऊ द्या पण जनतेसाठी त्यांनी लढलं पाहिजे. स्वतःचा विचार कमी करून शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी त्यांनी रात्री अपरात्री ठामपणे उभं राहिलं पाहिजे आलं पाहिजे. त्यांची प्रत्येक समस्या ह्या नेते लोकांनी सोडवली पाहिजे. अहो काय म्हणता ओमराजे तुम्ही? 100% शेतकऱ्याच्या समद्या समद्या 12 भानगडी सोडवणारा माणूस आहे ओमराजे. म्हणजे अहो जो माणूस रात्रीच्या 12 वाजता शेतकऱ्याचं कॉल उचलतय, कुठल्या ड्रायव्हरची जर गाडी पंक्चर झाली तर त्या ठिकाणी टायराची सुविधा करून देते. असल्या नाही त्या गोष्टी नॉर्मल झाल्यात नॉर्मलचा विषय एकच नाहीये गोष्ट अहो. आता आहे महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरी वाचला पाहिजे. शेतकऱ्यांचं जे कर्ज वगैरे आहे ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत एवढंच मला वाटतं. काय नाही बरोबर आहे तुमचं पण समज मुद्दा बरोबर आहेत. पण ओमराजे त्या जरी पक्षात गेलं तर शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतलं शेतकऱ्यासाठी काम करतलं ही परफेक्ट आपल्याला गॅरंटी आहे. वाईट वाटलं फार असं नाही का न्यूज ऐकल्यानंतर फार वाईट वाटलं. पण जाऊ दे आता कुठे का जाईना फक्त त्यांनी जनतेचं भलं करावं. जनतेचं भलं अगोदर पण त्यांनी केलंय ना आता पण करतील त्यात काय वादच नाही. नाही करायलाच पाहिजे. जाऊ दे आता हम्म. काय हो का खातोय आपण पण त्याच्यापेक्षा जास्त ना शेतकऱ्यावर जास्त लक्ष आलं पाहिजे नेत्यांचं. नाही नाही बरोबर आहे की. बाकी बाकी काय चाललंय तुमचं सोडा बाकी काय काय आपल्याला नाही का राजकारणाहून काय घेणं देणं नाही आपल्याला. काय म्हणते बरोबर आहे. पाऊस वगैरे आहे का पाऊस? पाऊस आमच्याकडे काय नाही धाराशिवला जरा सुद्धा पाऊस नाही. कसलाच पाऊस नाही मग सगळीकडे. हे माणसाची नीतिमत्ता बदलली ना तसं निसर्गाने सुद्धा त्याची नीतिमत्ता बदलली बरं का. नाही बरोबर आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात धडाधड पाऊस 15 तारखेपासून सुरू होता. आता एक थेंब नाहीये. जून महिना संपत आलाय तर. जून महिना संपत आलाय तरी सुद्धा पाऊस नाही. आणि समजी काय आता हे पीक आता काय हे पेरणी करायची माणसाने आणि ज्यांनी पेरणी केल्या त्याचं वाटोळं झालं की सगळं आता. अवघड आहे समजा अवघड आहे. फार भयंकर येणारा काळ भयंकर बेकार येणार आहे बाबा खूप. अवघड आहे समजा. चालेल ठीक. बरे आहेत का सगळे घरातले? हा समजा व्यवस्थित आहे बघा. चालते ठेवू का मग? हा हा ठेवा ठेवा.